स्वर्गीय अजित पवारांची विश्वासाने इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आज आपल्या सोबत जोडून आहेत। बराच वेळ झाला या ठिकाणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे यांच्यासोबत या ठिकाणी चर्चा झाली, बैठक झाली। नेमकं हे आपण आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आपल्याची बातचीत। मग काय सांगाल नेमकं चर्चा बराच वेळ झाली? मी सुनेत्रा वहिनींचा निरोप घेऊन मी सुनेत्रा वहिनींच्या वतीनं विनंती करण्यासाठी हाके सरांकडे आलो होतो। मी हाके सरांना एकच सांगितलं की ही निवडणूक ही पोटनिवडणूक आहे। ज्या नेत्यानं राज्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे, बारामती विधानसभा मतदारसंघात तर खूप मोठं त्यांचं काम आहे। इथल्या मतदारांची एक भावना विचारात घेऊन, या मतदारांचा कल विचारात घेऊन हाके सरांनी या निवडणुकीमध्ये आपण फॉर्म भरू नये ही विनंती मी हाके सरांना केली। आणि हाके सरांनी कुठलाही विनाशर्त काय न घालता माझी विनंती हाके सरांनी मान्य केली। त्याबद्दल मी हाके सरांचे आभार मानतो। कुठल्या प्रकारचा हाके सरांना शब्द वगैरे दिले गेले का? काही कुठल्याही प्रकारचे विनाट हाके सरांना कुठल्याही दादांना आपल्याला जर खरंच श्रद्धांजली व्हायची असेल तर आपण माघारे उमेदवारी अर्ज भरू नये अशी मी त्यांना विनंती सरांना केली आणि सरांनी माझी विनंती मान्य केली। या निवडणुकीच्या रिंगणामध्ये देखील आता काँग्रेस देखील उतरलेली, काँग्रेसच्या माध्यमातून आकाश मोरे देखील निवडणूक लढतात। आता कसं पाहता, त्यांची मनधरणी आपल्याकडून केली जाईल का पक्षाच्या माध्यमातून? काय काँग्रेसच्या बाबतीमध्ये आमचे वरिष्ठ नेते त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलतायत, आम्ही आकाश मोरे साहेबांशी बोलू आणि त्यांना आम्ही विनंती करू की दादांना खरंच आपल्याला श्रद्धांजली व्हायची असेल तर आपण उमेदवारी अर्ज माघार घ्यावा ही आम्ही मोरे साहेबांना पण विनंती करू। आता प्रशासकीय भवनाच्या बाहेर देखील फलक या ठिकाणी लावले गेलेले आहेत। अजित पवारांच्या आश्वासनाचे या ठिकाणी सुनील तटकरे आणि पटेल हे येऊन त्यांची काही गरज नाही अशा प्रकारच्या ठिकाणी फलक लावले गेले। काय नेमकं कसं पाहता? काय या बाबतीमध्ये मी काही ते पाहिलेलं नाही आणि एखादी गोष्ट पाहिली नाही तर त्याच्यावर बोलणं बरोबर नाही, त्यामुळे मी त्या विषयावरती बोलत नाही। मी आपल्याला एवढंच सांगतो की सुनेत्रा वहिनी पवारांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष दादांच्या नंतर भक्कमपणे उभा आहे, एवढं मी आपल्या सगळ्यांना सांगतो। नक्कीच आज सुनेत्रा वहिनी पवारांचा देखील या ठिकाणी निवडणुकीचा या ठिकाणी अर्ज दाखल करणार आहेत। कोणते कोणते मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित, कोणाची उपस्थिती? या गोष्टी सगळ्या समजतील परंतु महायुतीतले सगळेच नेते वहिनींचा फॉर्म भरण्यासाठी येतील। नक्कीच खरं तर आज आपल्यासोबत जे जोडून होते राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, परंतु आज एकंदरीत पाहता या ठिकाणी लक्ष्मण हाके जे आहेत त्यांना देखील आज या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणातून देखील त्यांची मनधरणी करण्यामध्ये देखील आज राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील या ठिकाणी यश आले। परंतु आता या काळामध्ये आता काँग्रेस देखील ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहे। आता आकाश मोरे यांची देखील कशा पद्धतीची मनधरणी केली जाते, संपूर्ण राष्ट्रवादीला असेल किंवा महायुतीला असेल, त्यांना ह्या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आकाश मोरे असेल किंवा काँग्रेस असेल यांची मनधरणी करण्यामध्ये यश येते का नाही हे देखील पाहणं अधिक महत्त्वाचं आहे। सुंदर कुसाळकर, LS मराठी, बारामती।